महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी करवीर तालुक्यातील वडणगे इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार पी.एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, माजी पंचायत समिती सभापती बी.एच. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार पी.एन. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना देशात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आणून नवा इतिहास घडवूया असं आवाहन केलं। गेल्या मी एक महिना मतदारसंघात आणि जिल्ह्यात अनेक गावात मी तालुक्यात फिरतोय, पण अनेक ठिकाणी गेल्यानंतर पेढे आणि साखर वाटतात। म्हटलं कशा करता? अहो, छत्रपती शाहू महाराजांना उभा केलं, एवढं मोठं काम तुम्ही केलं, आम्ही पेढे साखर वाटायचं काम या ठिकाणी आम्ही कधी पहिले बघितलं होतं। या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पेढे साखर वाटायचं काम केलं। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला फोन आले, एक चांगला निर्णय तुम्ही घेताय, तुमचं अभिनंदन की महाराजांना तयार केलं आणि त्यांना तिकीट दिलं। या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये एका जिल्ह्याला मायावती मुख्यमंत्री होत्या तेव्हा त्यांनी नाव दिलं होतं शाहू महाराजांचं त्या जिल्ह्याला। त्या जिल्ह्यातल्या लोकांचे फोन आले, एक खरोखर चांगला निर्णय, छत्रपती शाहू महाराजांच्या वंशेला तुम्ही तिकीट दिलंय आणि आता जबाबदारी तुमच्या आमच्यावर। या ठिकाणी आपण कुठल्याही पद्धतीने महाराज निवडून आल्यातच निवडून आलं नाही या प्रश्न नाही। या ठिकाणी फक्त आमची एकच इच्छा आहे, महाराष्ट्रात नाही देशात एवढ्या लीडनं कोण नाही, एवढ्या लीडनं महाराजांना निवडून द्या एवढीच विनंती करतो। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी जे खोके घेऊन गद्दार झालेत अशा गद्दारांना कोल्हापूरची जनता कधीही माफ करणार नसल्याचा टोला लगावला। 400 पारचा नारा देता तर मग प्रचारासाठी वणवण कशाला फिरता असा सवालही त्यांनी विचारला। तुम्ही आयुष्यात खासदार झाला नसता, तुम्ही आयुष्यात आमदार झाला नसता, त्यांना खासदार आणि आमदार फक्त मातुशी आशीर्वाद केलेत, ह्या मतदारांनी त्याला केलंय। तुम्ही कधीही हा कोल्हापूर तुम्हाला माफ करणार नाही, कधीही माफ करणार नाही, कुठला कार्यकर्ता माफ करणार नाही। आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय, एकीकडे गद्दार आहे, हो एकीकडे गद्दार आहे आणि एकीकडे खुद्दार आहे। कोण निवडून देणार तुम्ही, खुद्दार का गद्दार? तर तुमच्या समोर प्रश्न आहे, तुमच्या समोर प्रश्न आहे। म्हणून देशाचा विचार करा, जिल्ह्याचा विचार करा। फोडाफोडी राजकारण कशा पद्धतीने केले, का फोडाफोडी केली? 400 पार म्हणताय ना, तर निवांत झोपा की वन कशा फिरताय? वडणगे ग्रामस्थांवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींचे अनंत उपकार आहेत। या राजघराण्याच्या उपकारातून आपली उतराई होणार नाही असं सांगून या निवडणुकीत वडणगे ग्रामस्थ पूर्ण ताकदीनिशी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास माजी सरपंच सचिन चौगले यांनी व्यक्त केलाय। मूळ शाहू महाराज त्यांच्या अनंत उपकार जिल्ह्यावरती आहेत, पण विद्यमान शाहू महाराजांचे उपकार एवढे आहेत की आपण या ठिकाणी आपल्या कातड्याचे जोड त्यांना करून घातले, त्यांच्या उपकारातून उतराई होणार नाही, एवढे उपकार एवढे त्यांचे। यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना ठाकरे गटाचे विस्तारक हर्षल सुर्वे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह वडणगेतील विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। या प्रचार सभेला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, आर.के. पोवार, अण्णासाहेब देवणे, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, भैयासाहेब पाटील भुयेकर, संभाजी पाटील कुडित्रेकर, शंकरराव पाटील, भारती पोवार, बाजीराव पाटील, संदीप देसाई, शशिकांत आडनाईक, प्राध्यापक शिवाजीराव पाटील, केरबाभाऊ पाटील, ए.डी. चौगले, सरदार पाटील, रघुनाथ जाधव, डी.आय. पाटील, शिवाजी कारंडे, श्रीकांत घाडगे, राजू पोवार, तानाजी आंग्रे, झुबेर पठाण, जयवंत कुंभार यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।